नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले आणि मागे त्यांनी एकत्र येऊन आपण युती करणार आहोत आणि आगामी निवडणुकांमध्ये एकत्र आपण वाटचाल करणार आहोत अशा पद्धतीने सगळे निर्णय घेतलेले आहेत. पण ते झाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीमध्ये या वंचितला सहभागी करून घेण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून त्यात कोणत्याही प्रकारचं यश येताना दिसत नाही आणि सातत्याने कुठेतरी प्रकाश आंबेडकर जे आहेत ते या तिन्ही पक्षांना म्हणजे शरद पवारांचा गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस या तिघांनाही एक प्रकारे त्यांचं वर्चस्व जे आहे ते या तिन्ही पक्षांवर ठेवले की तिघांनाही जर मला समाविष्ट करून घ्यायचं असेल तर माझ्या अटी आणि शर्तींच्या जोरावरच त्यात समाविष्ट करून घेतलं पाहिजे असं एक प्रकारे ते वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि इथे मात्र महाविकास आघाडीची त्याच्यामुळे चांगली गोची झालेली की कुठेतरी वंचितला सहभागी करून घ्यायचे, पण ज्या पद्धतीने ते सांगतायत त्या पद्धतीने ते त्यांना करता येत नाही. आता संजय राऊत यांनी म्हणजे ही जी महाविकास आघाडीची बैठक यात सगळ्या जागा वाटपाच्या संदर्भात नरिमन पॉईंट येथे गुरुवारी आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीच्या निमित्ताने वंचितला निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे किंवा ते त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत या मीटिंगमध्ये अशा पद्धतीने संजय राऊत यांनी सांगितले एका पत्रकार परिषदेत. पण लगेच वंचितकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं की अशा प्रकारे आम्हाला तोंडी कोणीतरी आमंत्रण दिलं म्हणून आम्ही तिकडे जाणार नाही, आम्ही काय बिनबुलाय मेहमान नाही, आम्हाला त्यासाठी रीतसर सन्मानपूर्वक असं पत्र पाठवा आणि मगच आम्ही त्या ठिकाणी बैठकीला येऊ. आणि ते पत्र पाठवताना सुद्धा तुमच्या या महाविकास आघाडीतल्या नेत्यांची सही त्याच्यामध्ये पाहिजे, त्या सह्या जर असतील तिन्ही पक्षांच्या तर आम्ही त्या बैठकीला येऊ असं सांगितलं. आणि ते सांगितल्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सह्या केल्या आणि तसं पत्र त्यांना पाठवलं. पण ते सुद्धा वंचितला मानवलेलं नाही, त्यांना ते आवडलेलं नाही. त्या 3 सह्या ज्या होत्या त्या कोणाच्या होत्या तर संजय राऊतांनी एक सही केली होती, शरद पवारांकडून जयंत पाटलांनी सही केली होती आणि अशा पद्धतीने ह्या 2 सह्या झाल्यानंतर काँग्रेसकडून मात्र नाना पटोलेंनी सही केली. त्या 3 सह्या त्यांनी म्हटल्याप्रमाणे नेत्यांच्या सह्या आल्या, पण प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की ह्या सह्या चालणार नाहीत, याच्यावर तुमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या सह्या पाहिजेत. म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंची सही पाहिजे, शरद पवार गटाकडून शरद पवारांची सही पाहिजे आणि तिकडे काँग्रेसकडून मात्र मल्लिकार्जुन खरगेंची सही पाहिजे. आणि अशा 3 सह्या असतील आणि आम्हाला सन्मानपूर्वक बोलवलं गेलं तर आम्ही त्या बैठकीला येऊ असं स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावलं. आणि ते कोणाला सुनावलं तर नाना पटोलेंना त्यांनी पत्र लिहिलं. ते पत्र जर वाचलं आपण तर आपल्या लक्षात येईल की नाना पटोलेंची चांगली खरडपट्टी प्रकाश आंबेडकरांनी काढलेली. त्यांनी त्यात म्हटलं की तुम्ही हा कसला खेळ लावलेला आहे. नाना पटोलेंना उद्देशून त्यांनी पत्र लिहिले. तुमच्या डोक्यामध्ये काय लोचा झालेला आहे का अशी भाषा त्यांनी वापरलेली आहे. तुम्हाला मुळातच कोणताही निर्णय घेण्याचे अधिकारच नाहीत. म्हणजे ही सही कशी केलीत तुम्ही आम्हाला निमंत्रित करताना, तुम्हाला निर्णय घेण्याचा कोणता अधिकारच नाही. आम्ही जेव्हा शरद पवारांची चर्चा करतो किंवा उद्धव ठाकरेंची चर्चा करतो तेव्हा ते राहुल गांधींची चर्चा करतात आणि मग त्या आधारे ठरवतात काय करायचंय ते. तुम्ही तिथे मध्ये कुठेच नसता, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी लूपमध्ये ठेवत नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. मग अधिकार नसेल तर तुम्ही कोणत्या अधिकारामध्ये मग सही केलीत आणि आम्हाला निमंत्रित केलं. अशा पद्धतीने हा सवाल प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोलेंना विचारला. हेच नाना पटोले रोजच्या रोज सांगत असतात की दिल्लीला सगळे कसे मुजरा करायला जात आहेत, एकनाथ शिंदे जातात तेव्हा किंवा अजित पवार जातात, फडणवीस जातात, त्यावेळेला हेच नाना पटोले म्हणत असतात की दिल्लीला मुजरा करायला जात आहे, पण आता मात्र त्यांना कोणते अधिकार नाहीत. हेच प्रकाश आंबेडकर सांगतायत. मी अधिकार कोणाला आहे? दिल्लीतल्या सगळ्या नेतृत्वाला अधिकार आहेत, तुम्हाला अधिकार नाहीत. एक प्रकारे
नाना पटोलेंची संपूर्ण चिरफाड जी आहे पोस्टमॉर्टेम ते प्रकाश आंबेडकरांनी करून टाकलेलं आहे त्या पत्रामधून. आणि त्यांनी त्यात म्हटलेलं आहे की तुम्हाला सन्मानपूर्वक आम्हाला बोलवावं लागेल आणि ते बोलवताना त्याच्या सह्या कोणाच्या पाहिजे? शरद पवारांची सही पाहिजे, उद्धव ठाकरेंची पाहिजे आणि खरगेंची पाहिजे. अशा 3 राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत त्यांच्या सह्या असतील तरच आम्ही येऊ तुमच्या बैठकांना. किंवा मग सोनिया गांधींची सही पाहिजे, राहुल गांधींची पाहिजे किंवा खरगेंची नुसती असेल तरी चालेल, पण त्या सह्या या सगळ्या नेत्यांच्या सह्या असतील तरच आम्ही येऊ. म्हणजे वंचितने अशा प्रकारे या तिन्ही पक्षांना कसं जेरीस आणलेलं आहे याच्यातून दिसून येतं. संजय राऊतांनाही त्यांनी सांगितलं की तुम्ही काय याचा गैरफायदा घेऊ नका. म्हणजे उद्धव ठाकरेंची जी युती केली आहे त्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही ठिकठिकाणी सांगत फिरू नका. बोलावल्यानंतर तोंडी आम्हाला आमंत्रण दिलं की आम्ही येऊ लगेच, असं होणार नाही. आम्हाला सन्मानपूर्वक बोलवावं लागेल. आता हे सगळं प्रकाश आंबेडकरांनी सांगितल्यानंतर या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांकडून काही शब्द तोंडातून बाहेर आलेले नाही, कोणी त्यांच्यावर टीका केलेली नाही. कारण त्यांची ती हिंमतच नाहीये टीका करण्याची. कारण आज एक एक पक्ष जोडण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभं राहायचं तर, महायुतीच्या विरोधात उभं राहायचं तर. आणि अशा वेळेला दलितांचा मोठा पाठिंबा असलेला दलित समाज जो आहे तो आपल्याला सोबत घ्यायचा असेल तर प्रकाश आंबेडकरांना सन्मानपूर्वक घ्यावंच लागेल. मग असा थातूर मातूर कोणाच्याही सह्या करून त्यांना बोलावता येणार नाही, हे वंचितने सांगितलेलं आहे. पण एकंदरीत हे सगळं पाहताना असं दिसून येतं की गेल्या अनेक महिन्यांपासून हे चालू आहे. उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र आले, पण ते महाविकास आघाडीमध्ये एकत्र आणायचं का त्यांना? हे काहीच ठरत नाहीये. त्यात मग प्रकाश आंबेडकर या तिघांच्याही डोक्यावर बसून मिऱ्या वाटतायत. मी सांगेन तशा पद्धतीने पत्र पाठवा, तर सन्मानपूर्वक बोलवा, तरच मी त्या मीटिंगला येईन. आता मीटिंगमध्ये गेल्यानंतर ते कोणत्या प्रकारच्या अटी शर्ती घालतील हे माहिती नाही, पण शेवटी या सगळ्यांना वंचित शिवाय अडणारच आहे. त्यामुळे त्यांनाही सोबत घ्यायचंय. पण वंचित आपल्या अटी शर्ती या त्यांच्या डोक्यावर लादतंय हे सुद्धा खरं आहे आणि त्याचा उपाय कोणताच दिसत नाहीये. पण या सगळ्याची एकंदरीत जर आपण मीमांसा केली तर असं दिसून येतं की राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचा जो चोथा झालेला आहे, इकडे ममता बॅनर्जी ज्या आहेत त्या काँग्रेसला विचारत नाहीत, पंजाबमध्ये आम आदमी पार्टी जी आहे ती काँग्रेसला हडतूड करते, तिकडे बिहारमध्ये तर JDU आणि RJD यांच्यातला संघर्ष जो आहे तो वाढलेला आहे. अशा प्रकारे इंडिया आघाडीमधलंच काही शिल्लक राहिलेलं नाही, त्यांच्यातच मोठं भगदाड पडलेलं आहे. आणि त्यात तशीच अगदी परिस्थिती इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. जागा वाटप अजून ठरलेलं नाही, त्यात वंचित बहुजन आघाडी जी आहेत ते आपल्या अटी शर्ती ठेवत आहेत, आपल्याला हवं तसं करून घेत आहेत त्या तिन्ही पक्षांकडून, आणि त्यातून काही साध्यही होत नाहीये. पण एक प्रकारे नाना पटोलेंना हे पत्र लिहून वंचितने आपण कुठे आहोत आणि तुमची जागा काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की इंडिया आघाडीप्रमाणेच, इंडिया अलायन्स प्रमाणेच महाराष्ट्राची स्थिती आहे या सगळ्या विरोधी पक्षांची. वंचित आणि महाविकास आघाडी यांचं जे काही सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून, त्याचं एकच म्हणता येऊ शकतं की कशात काय आणि फाटक्यात पाय, काही साध्य होत नाहीये त्याच्यातून. पण हे पत्र मात्र वंचित बहुजन आघाडीने त्या पक्षांना आपापली जागा काय आहे ते दाखवून देणारं पत्र आहे, हे मात्र खरं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.